तेवढ्या साईज मध्ये तुम्ही मला परिचय लाईनी मला समजला की मला उशीर पडला तर महानगरपालिकेमध्ये एक 7-8 विषयांवर आढावा भेटत होते, रिव्ह्यू टीम होती आणि बरोबर घड्याळ लावून मी उठणार बाहेर 2 आंदोलन सुरू. एक महानगरपालिकेत काम करणारे स्वच्छता कर्मचारी, त्याच्या कॉलनीमध्ये खूप गैरसोयी आहे, आणि दुसरा गट आला तो सिंहगड कॉलेजमध्ये गेले काही महिने सातशे पगार झाले. मग आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा ते ओलांडून आलं तर त्याची बातमी होती. मला 10 मिनिटं ते अटेंड करायला वेळ गेला. दुसरी क्षमावणाची करा तुम्हाला लगेच जायचं. आपल्यापैकी किती जणांची श्रद्धा आहे माहिती नाही, परंतु सातारा रोडला एक शब्द महाराज म्हणून आहे, प्रचंड लोक श्रद्धेने जातात. माझी श्रद्धा आहे. त्याचा आजपासून 7 दिवस एक उत्सव सुरू होता. तर त्याची पहिली आरती मी करायची ती मी प्रॉब्लेम दिली 6:30 डॉट 6:30 होते. पण आता पुढे एक भजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याचं इनोव्हेशन मला ते मात्र त्यांनी म्हणून मग ह्या कार्यक्रमाचा साईज पाहिला तर अजून एक अर्धाच कार्यक्रम चालेल, तो चालावा. कुठलाही कार्यक्रम आपण खूप तयारीने ठरवतो, कारण माझ्यासारखा आला की काही कारण इथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रयोग आहेत काळकरसह. मग आमच्या अनेक ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये डेस्टिनेशन कोवर्किंग सेंटर याच्यात तुम्ही काही दिवस होता, त्याचे संस्थापक मंदार देवबाबूचे आहेत, खूप मंडळी आहेत. त्यामुळे काही अवॉर्ड द्यायचे असं मला कळलं ते तुम्ही त्यांच्या हस्ते द्या. आणि पुन्हा काहीतरी तुम्ही खूप काही हायटीची व्यवस्था केली आहे, म्हणजे मध्ये मध्ये हायटीमध्ये आयटम्स मला थोडं टेम्प करत होते, पण मला त्यातून आवडत तुम्ही चांगला झाला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी स्वाद घ्या. डाटा टेक दी डाटा टेक आणि ज्ञानेश्वर फाउंडेशन दी डाटा टेक लॅब ही गेली 5 वर्ष खूप प्रगती करत चाललेली IT मध्ये इंडस्ट्री आहे, कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्याचं एक मोठं कार्यालय व्हावं, मोठं ऑफिस व्हावं असा त्यांचा अमित ज्ञानेश्वर आंध्रे आणि त्यांच्या पत्नी सौ प्राची आंध्रे प्रयत्न होता. मला आल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं, आनंद वाटला. खूप प्रेशियस, खूप चांगलं प्रशस्त आणि प्लेझंट इतक्या वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय कामातून मला त्या जागेत गेल्यानंतर ही लाभदायी जागा आहे, प्लेझंट आहे, इथे लोकांना असं सफोकेशन होईल असं मला आपोआप तसं फिलिंग येतं. तसं मला हे फिलिंग आलं की खूप प्लेझंट जागा आहे. ह्याच्या आधी ज्यांनी वापरली त्यांनी काही धार्मिक कार्य केलं असेल, तुम्ही पण काही मिनिमम गोष्टी रोज करा असं माझं म्हणणं आहे. माझं नेहमी म्हणणं असेल की ज्यात तोटा नाही सरळ करावं. तुम्ही रोज इथे पूजा केली, तोटा काय बाहेर होते. आणि खूप प्लेझंट जागा इथे मिळाली. त्याचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बरीच मंडळी उपस्थित आहेत. म्हणजे बरीच मंडळी उपस्थित असतात, त्याला 1-2 नावं घेऊन बाकीचे नाही घेतली, ज्यांची नावं आपण घेत नाही त्यांना असं म्हटलं की आमचं नाव नाही घेऊ. भेटले उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रामुख्याने या कंपनीमध्ये काम करणारा स्टाफ जो आहे, त्यांची युवा कंपनी असेल तसे सर्व बंधू होईल. मी अभिनंदन करतो, कारण जुन्नर सारख्या पुणे जिल्ह्यातल्या शेवटचा तालुका, तिथून पलीकडे ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा सुरू होईल आणि प्रामुख्याने जवळजवळ 1/4 गाव आहे ना आदिवासी तालुका, अशा ठिकाणाहून येऊन एवढी मोठी कंपनी उभी करणं हा खूपच अभिनंदनाचा विषय आहे. पण हे आता सिद्ध झालं की टॅलेंट काय शहरातच असतं. आता UPSCचा निकाल लागला, त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला एक धनगर समाजातला तरुण पहिल्या अटेम्प्टमध्ये UPSC आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तो प्रत्यक्ष शिळ्या मेंढ्या हाकत होता आणि त्याला शोधत त्याचे मित्र त्या जंगलात कुठे आहे. तो धनगर समाजाचा आहे, शेळी मेंढी पालन करतो, काय झाला
तसं हे जुन्नरला आहे, त्याने काही फरक पडत नाही. एक चांगली कंपनी उभी केली. एक मला आणखी लक्षात आलं की जी चॅरिटी ते आदिवासी भागात करतायत तशी शिक्षण क्षेत्रामध्ये काही चांगली सॉफ्टवेअर AI बेस्ड मिळावी आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसीला मदत व्हावी असा प्रयत्न चॅरिटी म्हणून करतो. मी कार्यक्रमाने तुम्ही कसे आला तर आपल्याला ते सॉफ्टवेअर डेव्हलप करून देते आणि त्यामुळे ही एक मोठी भारताची आर्थिक महासत्ता बनण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आपण जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आपण श्रीमंत होणार. म्हणजे वर्षानुवर्ष विदेशातल्या कंपन्यांनी काय केलं किंवा लोकांनी काय केलं ते संशोधन केलं, पेटंट मिळवलं, पेटंट देशात ठेवून दिलं, वापरायचं वाढले. असे एका संशोधनावर पिढ्यानपिढ्या ते व्यक्ती म्हणून श्रीमंत होत राहिले आणि त्यांच्या देशाला ते टॅक्स देऊन देशालाही श्रीमंत करत राहिले. आपण माझं सगळं इम्पोर्ट करतो पण 14 नंतर असा दावा मी करेन त्याच्या आधी नाही असं म्हणता येणार. पण 14 नंतर स्पीड पकडला की मोदीजींनी इनोव्हेशनला खूप प्रोत्साहन दिलं. स्टार्टअप सुरू झालं, स्टँडअप सुरू झालं. आज जगामध्ये महिला स्टार्टअपमध्ये आपण जगात फर्स्ट आलो आणि पुरुषांच्या स्टार्टअपमध्ये आपण जगात सेकंड आलो. इतकं नवीन नवीन कल्पनाला मोदीजी पहिलं संशोधनाला मदत करताय, मग मार्केटमध्ये यायला मदत करताय, त्याचं ब्रँडिंग व्हायला मदत करताय. परिणामी इतक्या नवीन नवीन गोष्टी आता आपण करतो. आता देशामध्ये परवाच्या काश्मीर घटनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की आतापर्यंत स्क्रू सुद्धा आपण इम्पोर्ट करतो. पण यावर्षी 75,000 कोटीचा आपण संरक्षण साहित्याचा एक्सपोर्ट करू शकतो आणि कितीतरी आज गोष्टी जहाजांपासून क्षेपणास्त्रांपासून हे आपल्या आपण निर्माण करतो. याचं कारण मोदीजी अशा नवीन गोष्टी करायला खूप प्रोत्साहन देतात. मी आता लिफ्टमध्ये येताना त्यांना असं म्हटलं की तुम्ही AI मध्ये PhD केली. PhD करून किती वर्ष झाले? तर म्हणजे 5 वर्ष. PhD करायला किती वर्ष गेली? 2.5 वर्ष. अरे बापरे, 7.5 वर्षापूर्वी पण AI शब्द होता का? तर गेल्या 6 महिन्यात तो त्याला जास्त ऐकायला लागला. त्यावेळेला होता AI बेस सगळं चाललं होतं पण त्याचा इतका त्याला विस्फोट म्हणतो. आता हा विस्फोटच झाला. आता काही झालं की ते आहे गमतीचं उदाहरण आहे पण खरं आहे की ज्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्या उपस्थितीत शपथ घेतली त्यानंतर जवळजवळ 1 महिना पोर्टफोलिओ म्हणजे खाती ठरवली मग ती ठरली. मग त्यानंतर बराच काळ पालकमंत्री ठरत नव्हते. मग आम्ही IT मिनिस्टर आशिष शेलारांनी गप्पा मारलो. तुम्हाला तो दादा याची गंमत बघायची का? काय आता मी प्रोग्राम करतो, कमांड देतो की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते. मग ते काय ते सांगा मग तो फक्त आणि संपूर्ण 36 जिल्ह्याची कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री होईल अशी लिस्ट आहे. मग शेजारी माननीय मुख्यमंत्री केलेले होते ते आमच्या दोघांच्या हास्यप्रमाणे मला काय केलं म्हटलं तुमचं काम सोपं गेलं आहे आता पालकमंत्री यादी घ्या गोष्टी करा. मग देवेंद्रजी भयंकर खुश आहे. ते म्हणाले की दादा आता आशिष म्हणावं की पुढची कमांड आहे की आज मेरिटवर हे होतील पण राजकीय परिस्थिती पाहता कोण होती ती यादी वेगळी आहे. ती यादी वेगळी आहे ती सांगत आधीची पण जास्त मी देवेंद्र असं म्हटलं की आता हे सोपं झालं की आता तुम्ही राज्य करण्याची काय आवश्यकता नाही हेच राज्य करणार. पण गमती जागा सोडा पण याचा उपयोग किती मोठा आहे. आपल्याला